इयत्ता 6वी विषय भूगोल, मैत्री भूगोलाशी याचा स्वाध्याय पाहणार आहोत आपण आता. स्वाध्याय प्रश्न क्रमांक अ. अचूक पर्यायाला गोल करा. 1. जिओ आणि ग्राफिया या शब्दाचा अर्थ काय? अ. पृथ्वी आणि वर्णन करणे. ब. आकाश आणि वर्णन करणे. क. हवामान आणि वर्णन करणे. ड. पर्वत आणि वर्णन करणे. याचं उत्तर येते अ. पृथ्वी आणि वर्णन करणे. याला गोल करायचं आहे. प्रश्न क्रमांक 2. भूगोल या विषयात कोणत्या घटकाचा अभ्यास केला जातो? अ. फक्त मानवी घटकाचा. ब. फक्त प्राकृतिक रचनेचा. क. पृथ्वीवरील प्राकृतिक, जैविक व मानवी घटकांचा. ड. फक्त वातावरणाचा. याचं उत्तर आहे क. या क ला गोल अशी खूण करायची आहे. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या भौगोलिक माहितीचा प्राथमिक स्रोत आहे? अ. पाठ्यपुस्तक. ब. नकाशा. क. क्षेत्रबेट. ड. राज्यपत्र. याचं उत्तर आहे क. क्षेत्रबेट. क ला गोल अशी खूण करायची आहे. प्रश्न क्रमांक 4. गावातील हवामानाच्या अनुभवासंदर्भात लोकांकडून माहिती घेणे हा कोणत्या प्रकारचा स्रोत आहे? अ. दुय्यम स्रोत. ब. प्राथमिक स्रोत. 3. क. लिखित स्रोत. ड. ऐतिहासिक स्रोत. याचं उत्तर आहे ब. ह्याला अशी गोल अशी खूण करायची आहे. प्रश्न क्रमांक 5. नकाशा, क्षेत्रबेट आणि उपग्रह प्रतिमा वापरून माहिती गोळा करणारा विद्यार्थी आपले कोणते कौशल्य विकसित करतो? अ. पाठांतर. ब. चित्रकला. क. लेखन. ड. निरीक्षण व विश्लेषण. ह्याचं उत्तर येत आहे ड. याला गोल अशी खूण करायची आहे. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणता प्राथमिक स्रोत नाही? अ. स्वतः घेतलेली मुलाखत. ब. स्वतः केलेले सर्वेक्षण. क. स्वतः अनुभवलेली क्षेत्रभेट. ड. स्वतः वाचलेले प्रवास वर्णन. आहे ड. याला गोल अशी खूण करायची आहे. प्रश्न क्रमांक 7. दुय्यम स्रोताविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अ. यातून मिळालेली माहितीची विश्वासार्हता अधिक असते. ब. यातील माहिती अन्य संशोधनाचा आधार घेऊन मिळवलेली असते. क. हे माहिती स्रोत सहज उपलब्ध असतात. ड. यातील माहिती कालबाह्य ठरू शकते. याचं उत्तर आहे अ. याला गोल अशी खूण करायची आहे. प्रश्न क्रमांक 8. खालील विधाने तपासा. अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. प्रश्न क्रमांक 1. भूगोल या शब्दाचा अर्थ पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र असा आहे. याचं उत्तर आहे योग्य. प्रश्न क्रमांक 2. भूगोल विषयात फक्त पृथ्वीच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास केला जातो. याचं उत्तर आहे अयोग्य. याचे योग्य विधान आहे भूगोल विषयात प्राकृतिक व मानवी घटक याबरोबरच त्यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास केला जातो. प्रश्न क्रमांक 3. छायाचित्र व चित्रफित हे प्राथमिक स्रोत आहे. याचं उत्तर आहे अयोग्य. याचं योग्य उत्तर आहे दुसऱ्यांनी काढलेले छायाचित्र व चित्रफित हे दुय्यम स्रोत आहेत. प्रश्न क्रमांक 4. संशोधन व शोधनिबंध हे दुय्यम स्रोत आहे. याचे उत्तर आहे योग्य. थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 1. भूगोल ही संकल्पना स्पष्ट करा. आता याचं उत्तर आपण धड्यामध्येच पाहूया. हे पहा, याचं उत्तर भूगोलास इंग्रजीत जॉग्राफी म्हणतात. हा शब्द ग्रीक भाषेत जॉग्राफिया या शब्दावरून आला आहे. जिओ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफिया म्हणजे वर्णन करणे. त्यामुळे भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र असा अर्थ होतो. पृथ्वीवरील नैसर्गिक व मानवी घटकाचा वर्णन आणि त्यांचे परस्परावलंबन जाणून घेणे याचा अभ्यास भूगोलामध्ये केला जातो. प्रश्न क्रमांक 2. भूगोल विषयाच्या अभ्यासाचे प्राथमिक स्रोत व दुय्यम स्रोत यांच्यातील फरक स्पष्ट करा. याचं पण उत्तर आपण धड्यामध्ये पाहणार आहेत. हे पहा, याचं उत्तर इथं आहे. हे प्राथमिक स्रोताचे वैशिष्ट्ये, दुय्यम स्रोताची वैशिष्ट्ये तुम्ही हे उत्तर इथून लिहू शकता. प्रश्न क्रमांक तुम्ही अनुभवलेल्या क्षेत्रबेटातील कोणत्याही एका ठिकाणाचे भौगोलिक दृष्टीने तुमच्या शब्दात वर्णन करा. विद्यार्थ्यांनो, तुम्ही शाळेमध्ये
क्षेत्रफेटासाठी गेलेले असतालच त्यातील एखाद्या क्षेत्रफेटाच्या ठिकाणाचे तुम्ही तुमच्या शब्दात वर्णन करा. प्रश्न क्रमांक 2. आकृतीत क्रमांक A1 A.1 चे निरीक्षण करून भूगोलामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास केला जातो ते तुमच्या शब्दात लिहा. या प्रश्नाचं उत्तर पण आपण पाठातच पाहणार आहोत. हे बघा, हे भूगोलाचा अभ्यास मानवी घटक, लोकसंख्या, मानवी वनस्पती, आर्थिक क्रिया, बदलती सामाजिक स्थिती हे पाहिलेले आहेत. प्राकृतिक घटक, शिलावरण, जलावरण, वातावरण, जीवावरण तसेच संसाधने तसेच पर्यावरण व शाश्वत विकास हा भूगोलाचा अभ्यास केला जातो. हे बघ, खालील आकृती पूर्ण करा. खालील साधनाचे भूगोल अभ्यासाचे प्राथमिक स्रोत व दुय्यम स्रोत असे वर्गीकरण करा व योग्य स्रोताचे शेजारी रिकाम्या जागी अशी खूण करा. प्राथमिक स्रोत: भूगोल विषयाच्या अभ्यासाची साधने. स्वतः गोळा केलेले मातीचे नमुने हे प्राथमिक स्रोत आहे. मुद्देच्या वितरणाचा नकाशा हा दुय्यम स्रोत आहे. विविध फुले व फळे यांची चित्र हा दुय्यम स्रोत. तुम्ही लिहिलेल्या क्षेत्रफेटाचे अहवाल हे प्राथमिक स्रोत. चिखलदरा येथील नैसर्गिक सौंदर्याचे चित्रफळ व्हिडिओ हे दुय्यम स्रोत. हे अशा प्रकारे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लिहू शकता. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.